बघा, अंधारात जन्मलेल्यांना डोळे झाकून आणि मनाची कवाडे बंद करूनच जगण्याची सवय लागते, हा इतिहास आहे. परंतु जन्माला येताच हक्काची सृष्टी पाहण्याचा अविरत ध्यास घेणारी माऊली जन्माला आली आणि परंपरेच्या बुरुजांना सुरुंग लावले. उंबरट्या बाहेरची माती कपाळी लावून मराठी स्त्री मुक्ततेच्या वाटेवरती स्वच्छंद भरारी घेऊ लागली. अडाणीपणाचा अंधार नाकारून आणि ज्ञानप्रकाशालाच आपल्या जीवनाचे ध्येय बनवणाऱ्या त्या विद्येच्या देवतेचं नाव होतं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. खर तर आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. परवा 1 जानेवारी नवीन वर्ष आपण साजरं केलं. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यामध्ये एक वीज चमकल्यासारखा एक कार्यक्रम झाला आणि तो होता मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रवण्याचा. अर्थातच पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 साली, म्हणजे बरोबर आज त्या घटनेला 175 वर्ष झाली, पावणे 200 वर्ष झाली. आणि पावणे 200 वर्षापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती क्रांतीशूर ज्योतिराव फुले या फुले दाम्पत्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींची पहिली शाळा सुरू करणं म्हणजे खरंच एक क्रांती होती. कारण मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे त्या काळात असं धर्म बुडाला अशा प्रकारची एक त्याच्यावरती टीका ऐकू यायची. म्हणजे मुलींना शिकवलं तर आपला धर्म बुडेल अशा त्या काळाच्या सनातनी लोकांनी समाजामध्ये एक अफवा पसरवली, जर अशा मुली शिकायला लागल्या तर धर्म बुडेल. परंतु ज्योतिराव आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या लोकांकडे लक्ष न देता त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा हा जो घातलेला घाट होता तो अखंडपणे पुढे चालवण्याचा त्यांनी निर्धार केला. आणि सावित्रीबाई फुले आता आपल्या पाठामध्ये तर बघतो, मुलींच्या शाळा ज्यावेळेस त्यांनी काढली आणि ज्यावेळेस त्या मुलींना शिकवायला जायच्या त्यावेळेस त्या काळच्या समाजातल्या कर्मठ लोकांनी त्यांना किती त्रास दिला. अगदी त्यांच्या अंगावरती अंडी फेकणं, त्यांच्या अंगावरती शेणाचे गोळे फेकणं, चिखल फेकणं, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी करून त्यांना त्रास दिला जायचा. परंतु सावित्रीबाई त्यांना अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांना म्हणायच्या, तुम्ही मला कितीही त्रास द्या, तुम्ही मला कितीही अडचणी आणा, पण मी हाती घेतलेलं काम कधीही सोडणार नाही. म्हणजे त्यांचा निर्धार पक्का होता. मगाशी साजिदने त्याच्या भाषणात सांगितलं, कवी गुरु ठाकूर यांच्या कवितेचा त्याने उल्लेख केला. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखडी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे सावित्रीबाई असतील, ज्योतिराव असतील, यांनी जे कार्य हाती घेतलं ते अगदी सहज झालं का? तर अजिबात नाही. त्यांना सुद्धा त्या काळी खूप अडचणी, खूप संकटांचा सामना करावा लागला. आणि तेव्हा कुठं आज आपण बघतोय समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आघाडीवरती आहेत. अगदी एका एसटीच्या कंडक्टर पासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे. आणि म्हणून ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, क्रांतीशूर ज्योतिराव फुले असतील, यांनी हे खरं तर फुले दाम्पत्य म्हणजे तसं श्रीमंत घराणं होतं, त्यांनी मनात आणलं असतं तर ते खूप ऐश आरामाची जिंदगी जगले असते. परंतु ज्योतिरावांवरती चांगल्या विचारांचा पगडा होता. म्हणून ज्या समाजामध्ये आपण जन्मलोय त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून त्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर शिक्षणाचं महत्व सांगताना ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर शिक्षण नसेल तर माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही. आणि जर आपल्याला आपल्या अडचणी सोडवायच्या असतील, आपल्याला प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वामी विवेकानंद सुद्धा शिक्षणाबद्दल काय म्हणतात, तर एज्युकेशन इज नॉट द नेम ऑफ डिग्री और सर्टिफिकेट कॅन बी शोन टू अदर्स एज द प्रूफ ऑफ युअर क्वालिफिकेशन. एज्युकेशन इज द नेम ऑफ ॲटिट्यूड, एज्युकेशन इज द नेम ऑफ ॲक्शन, एज्युकेशन इज द नेम ऑफ लँग्वेज, एज्युकेशन इज द नेम ऑफ पर्सनॅलिटी, अँड एज्युकेशन इज द नेम ऑफ बिहेवियर विथ अदर्स इन रिअल लाईफ. खऱ्या खुऱ्या जीवनामध्ये आपण आपल्या लोकांशी कसं वागतो, आपण मोठ्यांचा किती आदर करतो, लहानांची किती कदर करतो, हे आपल्या शिक्षणावरून कळत असतं. म्हणून ज्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ते क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याचं कार्य. खरं तर आज समाजामधून एक मागणी होते भारत सरकारकडे की फुले दाम्पत्यांना म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा.
पण माझं तर असं मत आहे, यांना विश्वरत्न जरी पुरस्कार दिला तरी सुद्धा यांच्या कार्यापुढे तो पुरस्कार फिकाच पडणार आहे. म्हणून जाता जाता मी एवढंच तुम्हाला सांगेल की समाजामध्ये मुलींबद्दलची मानसिकता आता आता चांगली सुधारलेली आहे, परंतु गेल्या काही वर्षापूर्वी मुलगी घरात जन्माला आली की घरामध्ये जणू काय सुतक पडल्यासारखं वातावरण व्हायचं. प्रत्येकाला मुलगा हवा असं वाटायचं, कारण मुलगा हाच वंशाचा दिवा असतो असा लोकांचा समज झालेला असतो. परंतु मित्रांनो, मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तसाच मुलगी सुद्धा वंशाचा दिवाच आहे. खरं तर आपण हे ऐकलेलं आहे की कौशल्याशिवाय राम नाही, देवकीशिवाय श्रीकृष्ण नाहीत, आणि मासाहेब जिजाऊंशिवाय शिवराय नाहीत, आणि मुलींशिवाय पुन्हा मनुष्य जन्म नाही. म्हणून मुलगी वाचवा, देश वाचवा हा संदेश आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण जर आजची मुलगी वाचली तर राजे शिवछत्रपतींच्या माध्यमातून न्यायाचं हिंदवी स्वराज्य साकारणारी एखादी राजमाता जिजाऊ निर्माण होईल. जर आजची मुलगी वाचली तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोकहिताची समाजहिताची कार्य आपल्या खाजगी तिजोरीतून करणारी आणि सलग 28 वर्ष भारतीय उपखंडावरती लोककल्याणकारी राज्य करणारी एखादी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निर्माण होईल. आणि आजची मुलगी वाचली तर आणि तरच क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या मृत्यू पश्चातही त्यांचं सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य नेटानं पुढे चालवणारी एखादी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निर्माण होईल. म्हणून मुलगी वाचवा, देश वाचवा हाच संदेश आपण सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या चरणी कोटी कोटी नतमस्तक होतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.